Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to solve 9th standard English bridge course activity number 6, and the title of this activity is career guidance. This activity is for day 11 and for day 12. So students, या व्हिडिओ मध्ये आपण 9th स्टँडर्ड इंग्लिश ब्रिज कोर्स यातील ऍक्टिव्हिटी नंबर 6 बघणार आहोत, जी डे 12 आणि डे 11 साठी आपल्याला दिलेली आहे. आणि या ऍक्टिव्हिटीचं टायटल आहे करियर गायडन्स, म्हणजे मार्गदर्शन, आपल्या करियर साठीचं मार्गदर्शन. बघूया आपण पुढे. लर्निंग आउटकम्स और कॉम्पेटन्सी स्टेटमेंट. लिसन अटेंटिव्हली टू अ व्हेरायटी ऑफ प्रोग्राम्स करियर गायडन्स. तर आपल्याला इथे व्हेरायटी ऑफ प्रोग्राम्स किंवा करियर गायडन्स बद्दल माहिती दिलेली आहे, ती आपल्याला अटेंटिव्हली म्हणजे खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकायची आहे. लर्निंग ऍक्टिव्हिटी. द फॅसिलिटेटर will read the following extract in a very clear voice explaining why we need career guidance in our life. तर जे टीचर्स असतात, जे शिकवणारे आहेत तुम्हाला, ते अतिशय क्लिअर व्हॉइस मध्ये जे खालील करियर गायडन्सचं एक एक्स्ट्रॅक्ट आहे तो वाचणार आहेत, आणि तुम्हाला सुद्धा खूप काळजीपूर्वक ते ऐकायचं आहे. नीड करियर गायडन्स इन अवर लाईफ आणि व्हाय वी नीड. आता तो कशावर आहे हा एक्स्ट्रॅक्ट, तर आपल्याला करियर गायडन्सची गरज आपल्या लाईफमध्ये का बरं आहे, तर त्यावर हा एक्स्ट्रॅक्ट आधारित आहे, जो आपण आता पुढे बघूया. करियर गायडन्स म्हणजे करियर विषयक मार्गदर्शन. सो टाइम हॅज चेंज्ड, सो हॅज एज्युकेशन. जसं की काळ बदलला तसं शिक्षणही बदललेलं आहे. सम इयर्स अगो स्टुडंट्स वॉन्टेड टू बिकम इदर इंजिनियर्स और डॉक्टर्स, बट नाउ डेज सेव्हरल अपॉर्च्युनिटीज आर देअर इन सेव्हरल सेक्टर्स ऑफ एज्युकेशन. तर काही वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना इंजिनियर म्हणजे अभियंता किंवा डॉक्टर व्हायचे होते, परंतु आजकाल शिक्षणाच्या अनेक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. इन्क्लुडिंग द मेन स्ट्रीम्स ऑफ आर्ट, कॉमर्स अँड सायन्स, देअर आर सेव्हरल स्ट्रीम्स लाईक टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, मॅनेजमेंट स्टडीज, फॉरेन्सिक सायन्स, लॉ, इंडस्ट्री, ट्रॅव्हल and industry, mass communication, public relation, defense service and so on. So जसं की कला, वाणिज्य आणि विज्ञान या मुख्य प्रवाहांसह तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, फॅशन तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जैव सूचना विज्ञान, व्यवस्थापन अभ्यास, न्यायवैद्यक विज्ञान, कायदा, उद्योग, प्रवास आणि उद्योग, जनसंवाद, जनसंपर्क, संरक्षण सेवा आणि असे अनेक प्रवाह सध्या उपलब्ध आहेत. द अवेलेबिलिटी ऑफ व्हेरियस ऑप्शन्स लीव्ह स्टुडंट कन्फ्युज्ड. त्यामुळे असेच विविध पर्यायांची जे उपलब्धता आहे, उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. अँड हिअर इज द नीड फॉर करियर गायडन्स. त्यामुळे इथे करियर गायडन्सची जी गरज आहे, करियरच्या मार्गदर्शनाची जी गरज आहे, ती अधोरेखित होते. पुढचा पॅरेग्राफ बघूया आपण. आफ्टर completing matriculation and junior college studies, students are more confused. तर मॅट्रिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांचा जो गोंधळ असतो तो अधिकच होतो. द डिसिजन टेकन ॲट दिस स्टेज इज रिअली अ क्रुशियल वन. या टप्प्यावर घेतलेले निर्णय खरोखरच महत्त्वाचे असतात. ॲट दिस स्टेज करियर गायडन्स और वोकेशनल गायडन्स प्लेज अ वायटल रोल. या टप्प्यावर करियर मार्गदर्शन किंवा व्यावसायिक मार्गदर्शन महत्त्वाची भूमिका बजावतात. इट टेस्ट द स्टुडंट्स पोटेन्शियल अँड शोज देम द करेक्ट पाथ ॲज पर हिज और हर करियर इज कन्सर्न. हे विद्यार्थ्यांच्या क्षमतेची चाचणी घेतात आणि त्याच्या किंवा तिच्या करिअरशी संबंधित आहे त्यानुसार त्यांना योग्य मार्ग दाखवतात. अपार्ट फ्रॉम इट, अ नंबर ऑफ कॉलेजेस, अवेलेबिलिटी ऑफ सीट्स, फी स्ट्रक्चर्स, application during and job prospect are also given due focus in career guidance. याशिवाय अनेक महाविद्यालय, जागांची उपलब्धता, फी संरचना, अर्जाचा कालावधी आणि नोकरीच्या संधी यावरही करियर मार्गदर्शनात योग्य लक्ष दिले जाते. इट ऑल्सो फोकसेस ऑन प्रॉपर लाईट on soft skills needed for specific job.
आणि विशिष्ट नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल्सवर सुद्धा हे योग्य प्रकाश टाकते. आता पुढे बघूया आपण. इन द केस ऑफ परस्युइंग हायर स्टडीज अब्रॉड, द रोड मॅप इज क्लिअरली मेन्शन्ड इन करिअर गायडन्स. सो परदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत करिअर मार्गदर्शनात रोड मॅपचा स्पष्ट उल्लेख आहे. It not only shares the information on admission criteria, scholarship, but also placement opportunities. तर शिष्यवृत्तीचे जी माहिती आहे हे केवळ प्रवेश निकष किंवा शिष्यवृत्तीच्या माहितीच नाही तर प्लेसमेंटच्या संधी देखील सामायिक करते. म्हणजे करिअर गायडन्स मध्ये सर्व संधी सामायिक आहेत. In this regard, career guidance is playing a very significant role in the lives of students. तर अशा या संदर्भात करिअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ओके, नाउ सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी अँड डेमो बघूया आपण. टिक वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर खालील स्टेटमेंट्स ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपल्याला टिक करायचं आहे. देअर इज कॉम्पिटिशन इन एव्हरी सेक्टर. ट्रू. सगळ्या सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन आहे. वी नीड टू फोकस ऑन अवर स्टडीज. Yes, true. There are limited streams of education. False. Limited आहे का नाही, खूप सारे streams of education आहे. Career guidance plays a vital role only in domestic education. False. One can easily seek his or her future with the help of career guidance. True. आपण आपले future plan करू शकतो with the help of career guidance. Career guidance should be taken while one is studying in class 10th and class 12th. So it is true. त्यांनी आपलं म्हटलं की मॅट्रिक्युलर एज्युकेशनच्या नंतर किंवा स्कूलच्या नंतर आपण करिअर गायडन्स जो आहे त्याचा विचार करू शकतो. नाउ नेक्स्ट प्रॅक्टिस. नोट डाऊन द ॲडव्हान्टेजेस ऑफ करिअर गायडन्स. सो काही ॲडव्हान्टेजेस इथे नोट डाऊन करून दिलेले आहेत ते बघूया आपण. करिअर गायडन्स और वोकेशनल गायडन्स प्ले अ व्हायटल रोल. तर करिअर गायडन्स किंवा वोकेशनल गायडन्स आपल्या जीवनामध्ये व्हायटल रोल म्हणजे महत्त्वाचा रोल प्ले करते. इट टेस्ट द स्टुडंट्स पोटेन्शियल अँड शो देम द करेक्ट पाथ. तर आपल्या स्टुडंट म्हणजे जो विद्यार्थी असतो त्याचा पोटेन्शियल ते टेस्ट करते आणि त्यांना करेक्ट पाथ म्हणजे योग्य रस्ता दाखवण्याचं काम करते. ॲज पर ॲज हिज अर करिअर इज कन्सर्न. इट ऑल्सो फोकसेस प्रॉपर लाईट ऑन सॉफ्ट स्किल्स नीडेड फॉर स्पेसिफिक जॉब्स. आणि ज्या सॉफ्ट स्किल्स कोणत्याही स्पेसिफिक जॉबसाठी म्हणजे एका ठराविक कामासाठी ज्या स्किल्स म्हणजे कौशल्य लागते त्यावर सुद्धा करिअर गायडन्स फोकस करते. सो करिअर गायडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्लॅन समवन्स करिअर. नाउ एक्सटेंशन ऍक्टिव्हिटी और पैरेलल ऍक्टिव्हिटी और reinforcement. Collect the news and articles based on career guidance published in various newspaper and share them with your class and teachers. स्टुडंटनी करायचं आहे की जे आर्टिकल्स किंवा न्यूज असतात जे करिअर गायडन्सवर बेस्ड असतात असे न्यूज आर्टिकल आपल्या न्यूजपेपरमधून कलेक्ट करायचे आहेत आणि ते आपल्या मित्रांसोबत आणि क्लास टीचर किंवा टीचर्स सोबत शेअर करायचे आहेत. सो ही ऍक्टिव्हिटी स्टुडंट्सला करायची आहे. तर अशा प्रकारे ही होती ऍक्टिव्हिटी नंबर I guess 6. Activity number 6. And the title was this activity is career guidance. I hope सर्वांना चांगल्या प्रकारे समजली असेल. समजली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरही अदर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ज्या पुढे येणार आहेत त्या आपल्या चॅनलवर नियमित अपलोड होणार आहेत. सो स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून्ड, and I'll see you in another video. Till then, take care. Goodbye.